नमस्कार मैत्रिणींनो, मी पद्मा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला एक नाश्त्याचा प्रकार करून दाखवणार आहे. अंडा मॅगी किंवा अंड्याचा मॅगी अंड्याचा पिझ्झा म्हणा. पण मी हा प्रकार तुम्हाला कसं वाटतं ते. मॅगीमध्ये मी अंडं घालून तुम्हाला मी आज पदार्थ करून दाखवणार आहे. मुलांना अतिशय आवडेल हा. तर मी काय घेतलं, ती मॅगी आहे ही अशी शिजून घेतली आहे मॅगी. मी थोड्याशा पाण्यामध्ये मॅगी शिजून घ्यायची आहेत. 2 अंडी घेतली आहेत, एक कांदा चिरून घेतला, एक टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे आणि एक मिरच्या आहेत आणि मॅगी मसाला आहे. तर आता प्रथम काय करायचं, आपल्याला अंडी फोडून घ्यायची आहेत. आता हे मी 2 अंडी फोडून घेणार आहे आणि एक मॅगी छोटी पुडा मिळतो ना, तो घेतलेला आहे. तुम्हाला आणखी अंडं एखादं वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. आता ह्याच्यामध्ये मी हा कांदा घालणार आहे, टोमॅटो घालणार आहे, मिरच्या टाकते ह्याच्यामध्ये, सगळी कोथिंबीर घालते. कोथिंबीरमुळे छान लागतं हे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीपुरतं आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये. थोडीशी हळद, हे पहा, थोडीशी टाकायची हळद. आणि आपल्याला छान फेटून घ्यायचं, असं एकसारखं फेटून घ्यायचं. हे पहा, हे असं फेटून घेऊया. हे असं फेटलं. ह्याच्यात थोडीशी मी धणे पावडर पण घातली आहे, म्हणजे टेस्ट आणखीन छान येते. आता हे छान आपण फेटून घेतलं आहे. आता मी गॅस चालू केलेला आहे, पॅन ठेवला आहे त्याच्यावर. आता त्याच्यामध्ये आपण तेल घ्या, एक पळी, थोडंसं जास्तच घालायचं. गॅस मोठा करायचा. एकदम रेसिपी आहे. आता हे आपल्याला तेल गरम होऊन द्यायचं आहे छान. आपल्याला घालायचे आहे. हे आता ही मॅगी याच्यामध्ये घालून घेते. पसरायची आपल्याला ही मॅगी. गॅस बारीक करायचा, मॅगी छान पसरून घ्यायची. गॅस मी बारीक केला आता. आणि मॅगी अशी एकसारखी गोल करून घ्यायची. थोडंसं अजून ह्याच्यामध्ये तेल घालायचं, म्हणजे खाली आपली मॅगी चिकटणार नाही. आता ह्याच्यावर मी अंडं घालते. हे फेटलेलं अंडं आहे ना, हे पूर्ण ह्याच्यावर घालायचं. हे असं, हे पहा, आणि असं छान पसरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे, म्हणजे काय होईल, मॅगी मसाल्याने आणखीन टेस्ट येणार ह्याला. आणि झाकून ठेवायचं आपण आता ह्याला थोडंसं. आता ह्याच्यामध्ये मी कढईला अजून थोडंसं तेल घालणार आहे. हे पहा, आता आपण हे झाकून ठेवूया एक 5 मिनिट. हे 5 मिनिट झाले आहेत. आता आपण ह्याला पलटी मारूया. आता खालच्या बाजूनी पण छान, गॅस मोठाच करायचा आणि खालची बाजू पण छान शेकून घ्यायची. एक 2 ते 3 मिनटं खालची बाजू पण छान शेकून घ्यायची. हे पहा, आता हे आपण मस्त झालेलं आहे. आता ह्याच्यावर काय करायचं आहे, चीज किसून घालायचं आहे. चीज तर मुलांना फार आवडतं. गॅस बारीक केलं आहे पहा. आता ह्याच्यावर आपण मस्त चीज किसून घालूया. आणि तुम्ही हे असं नुसतं खाऊ शकता, चटणी सॉस बरोबर. तुम्हाला पाहिजे तेवढं चीज तुम्ही किसू शकता. हे पहा, आता आपला हा मॅगी अंडा पिझ्झा तयार आहे. आता हा मी काढून घेते. हे पहा, आता हा पिझ्झा आपण काढून घेऊया. हे पहा, हा मस्त आपला हा मॅगी अंडा पिझ्झा तयार झालेला आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून मुलांना खायला घाला, फार टेस्टी लागतो. ह्याच्यावर सॉस टाका किंवा मेयोनेजबरोबर तुम्ही खाऊ शकता. ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो?